बालकांड मासपारायण पहिला विश्राम। नाम प्रसाद शंभू अबिनासी, साजू अमंगल मंगल रासी, सुखसनकादी सिद्ध मुनी जोगी, नाम प्रसाद ब्रह्मसुख भोगी। नामाच्या कृपेमुळे शंकर अविनाशी आहेत आणि त्यांनी अमंगल वेश धारण केला असला तरी ते मंगलाची खाण आहेत। शुकदेव व सनकादिक सिद्ध मुनी आणि योगीजन हे नामाच्या प्रसादाने ब्रह्मानंदाचा अनुभव घेत आहेत। नारद जाणेऊ नाम प्रतापू जग प्रिय हरिहरी हर प्रिय आपू, नामू जपत प्रभु किन्ह प्रसादू, भगत शिरोमणी भे प्रहलादू। नारद मुनी हे नामाचा प्रताप जाणतात। सर्व जगाला हरी प्रिय आहेत तर हरीला हर प्रिय आहेत आणि नामजपामुळे नारद हरी हर या दोघांनाही प्रिय आहेत। नाम जपल्यामुळे भगवंताने कृपा केली, त्यामुळे प्रल्हाद भक्त शिरोमणी झाला। ध्रुव सगलानी जपेऊ हरी नाऊ, पायऊ अचल अनुपम ठाऊ, सुमिरी पवनसुत पावन नामू, अपने बस करी राखे रामू। ध्रुवाने सावत्र आईच्या बोलण्यामुळे दुःखी होऊन सकाम भावनेने हरीचे नाम जपले। त्याच्या भावामुळे त्याला अढळ व अजोड स्थान ध्रुवलोक मिळाले। हनुमानाने पवित्र नामाचे स्मरण करून श्रीरामांना आपल्या अधीन करून ठेवले। अपतू अजामिलू गजू गणिकाऊ, भये मुकुत हरि नाम प्रभाऊ, कहो कहा लगी नाम बड़ाई, रामू न सकही नाम गुण गाई। नीच अजामिळ गजेंद्र वेश्या हे सुद्धा श्रीहरीच्या नामप्रभावाने मुक्त झाले। मी नामाचे महात्म्य किती सांगू। श्रीराम स्वतः सुद्धा नामाचे गुण वर्णन करू शकत नाहीत। 2 नामू राम को कल्पतरू, कली कल्याण निवासू, जो सुमिरत भयो भागते तुलसी तुलसी दासू। कलियुगामध्ये श्रीरामांचे नाम हे मनोवांछित पदार्थ देणारे आणि कल्याणाचा निवास आहे। त्याचे स्मरण केल्याने भांगेप्रमाणे निकृष्ट असलेला तुलसीदास तुळशीप्रमाणे पवित्र झाला। चहू जुग तीन काल तिहू लोका, भये नाम जपी जीव बिसोका, वेद पुराण संत मत एहू, सकल सुकृत फल राम सनेहू। चारी युगांमध्ये, तिन्ही कालांमध्ये आणि तिन्ही लोकांमध्ये नामाचा जप करून जीव शोकमुक्त झाले आहेत। वेद पुराणे व संत यांचे मत हेच आहे की सर्व पुण्याचे फळ श्रीरामांवर प्रेम उत्पन्न होण्यातच आहे। ध्यानू प्रथम जुग मख विधी दुजे, द्वापर परितोषत प्रभु पूजे, कली केवल मलमूल मलिना, पाप पयोनिधी जनमन मीना। सत्ययुगात ध्यानाने, त्रेतायुगात यज्ञाने आणि द्वापार युगात पूजनाने भगवान प्रसन्न होत असत। परंतु कलियुग हे फक्त पापाचे मूळ आणि मलिन आहे। यामध्ये मनुष्याचे मन पापरूपी समुद्रातील मासा बनले आहे। नाम काम तरु काल कराला, सुमिरत समन सकल जग जाला, राम नाम कली अभिमत दाता, हित परलोक लोक पितू माता। अशा घोर कलियुगामध्ये नाम हाच कल्पतरू आहे। त्याचे स्मरण करताच ते संसारातील सर्व दगदग नाहीशी करून टाकणारे आहे। कलियुगात हे राम नाम मनोवांछित फळ देणारे आहे। ते परलोकीचे परम कल्याण करणारे असून या लोकीचे माता पिता आहे। नहीं कली करम न भगती बिबेकू, राम नाम अवलंबन एकू, काल नेमी कली कपट निधानू, नाम सुमती समरथ हनुमानू।
कलियुगामध्ये कर्म, भक्ती किंवा ज्ञानही नाही. राम नामाचाच एकमात्र आधार आहे. कपटाची खाण असलेल्या कलियुग रूपी कालनेमीला ठार मारण्यासाठी राम नाम हेच बुद्धिमान आणि समर्थ असा हनुमान आहे. 2. राम नाम नरकेसरी कनक कसीपू कलिकाल जापक जन प्रहलाद जिमी पालिही दली सुरसाल. रामनाम हे भगवान नृसिंह आहे. कलियुग हे हिरण्यकशिपू आहे आणि नामाचा जप करणारे लोक प्रल्हादाप्रमाणे आहेत. हे रामनाम देवांचा शत्रू असलेल्या कलियुग रूपी दैत्याला मारून जप करणाऱ्यांचे रक्षण करील. भाय कुभाय अनख आलसहू नाम जपत मंगल दिसी दसहू. सुमिरी सो नाम राम गुणगाथा करऊ नाई रघुनाथ ही माथा. प्रेमाने, वैराने, क्रोधाने किंवा आळसाने कशाही प्रकारे नाम जपल्यामुळे दाही दिशांना कल्याणच होते. त्याच राम नामाचे स्मरण करून आणि श्री रघुनाथांसमोर मस्तक नम्र करून मी त्यांच्या गुणांचे वर्णन करतो. मोरी सुधरीही सो सब भाती जासू कृपा नहीं कृपा अघाती. राम सुस्वामी कुसे वकू मोसो निज दिसी देखी दया निधी पोसो. ते माझे चुकलेले सर्व प्रकारे सुधारून घेतील. त्यांची कृपा ही कृपा करून करून कधी तृप्त होत नाही. श्रीराम हे उत्तम स्वामी आहेत आणि माझ्यासारखा वाईट सेवक कोणी नाही. तरीही दयानिधी श्रीरामांनी आपल्या ब्रीदाचा विचार करून माझे पालन केले. लोकहु बेद सुसाहिब रीती विनय सुनत पहिचानत प्रीती. गणी गरीब ग्राम नर नागर पंडित मूढ मलिन उजागर. लोकहु बेद सुसाहिब रीती बयन सुनत पहिचानत प्रीती. गणी गरीब ग्राम नर नागर पंडित मूढ मलिन उजागर. या जगामध्ये व वेदामध्ये चांगल्या स्वामीची हीच रीत प्रसिद्ध आहे की विनंती ऐकताच तो प्रेम ओळखतो. गरीब श्रीमंत, खेडूत नागरिक, पंडित मूर्ख, कुप्रसिद्ध सुप्रसिद्ध, सुकबी कुकबी निजमती अनुहारी. नृपही सराहत सब नर नारी. साधू सुजान सुशील नृपाला ईस सभव परम कृपाला. सुकवी कुकवी व सर्व स्त्री पुरुष हे आपल्याला बुद्धीप्रमाणे राजाची स्तुती करतात. हे आपापल्या बुद्धीप्रमाणे राजाची स्तुती करतात आणि साधू, बुद्धिमान, सुशील, ईश्वरी अंशाने उत्पन्न राजा हा सुनी सनमानही सबही सुबानी. भनिती भगती नती गती पहिचानी. यह प्राकृत महिपाल सुभाऊ जान शिरोमणी कोसलराऊ. त्या सर्वांचे ऐकून घेऊन आणि त्यांची वाणी, भक्ती, विनय आणि वर्तणूक ओळखून गोड वाणीने त्या सर्वांचा यथायोग्य सन्मान करतो. हा स्वभाव लौकिक राजांचा असतो. कोसलनाथ श्रीराम तर महान ज्ञानी आहेत. रिजत राम सनेह निसोते को जगमंद मलिनमती मोते. श्रीराम हे खरे तर शुद्ध प्रेमाने प्रसन्न होतात, परंतु या जगात माझ्यापेक्षा मूर्ख आणि मलिन बुद्धीचा दुसरा कोण असणार. 2. सठसेवक की प्रीती रुचि रखी हही राम कृपालू. उपलकिये जलजान जेही सचिव सुमती कपी भालू. 28 क. परंतु कृपाळू श्रीराम माझ्यासारख्या दुष्ट सेवकाचेही प्रेम आणि आवड नक्कीच स्वीकारतील. त्यांनी पाषाणांना तरणारे जहाज, सेतू आणि वानर अस्वलांना बुद्धिमान मंत्री बनविले. 28 क. हौहू कहावत
सबू कहत राम सहत उपहास, साहिब सीतानाथ सो सेवक तुलसीदास. 28 ख. सर्व लोक मला श्रीरामांचा सेवक म्हणतात आणि मी सुद्धा लाज न बाळगता तसे म्हणवून घेतो. कृपाळू श्रीरामही ही निंदा सहन करून घेतात की सीतानाथांसारख्या स्वामींचा तुलसीदासासारखा यत्किंचित सेवक आहे. 28 ख. अति बडी मोरी ठिठाई, अति बडी मोरी ढिठाई खोरी, सुनी अघ नर कहू नाक सकोरी, समुझी सहम मोही अपडर अपने, सो सुधी राम किन्ही नाही सपने. हे माझे मोठे धाडस आणि दोष आहे. माझे पाप ऐकून नरकानेही नाक मुरडले. या विचाराने कल्पित भयामुळे मला भीती वाटत आहे. परंतु भगवान श्रीरामांनी स्वप्नातही माझ्या या दोषांकडे लक्ष दिले नाही. सुनी अवलोकी सुचित चखरा, सुनी अवलोकी सुचित चख चाही, भगती मोरी मती स्वामी सराही, कहत नसाई होई हिय निकी, रिझत राम जानी जनजी की. उलट माझे प्रभू श्री रामचंद्रांनी ही गोष्ट ऐकून पाहून आणि आपल्या सुचित रूपी चक्षुंनी निरीक्षण करून माझ्या भक्तीचे व बुद्धीचे कौतुक केले. कारण बोलण्यात जरी चूक असली, अर्थात मी स्वतःला भगवंतांचा सेवक म्हणवीत असलो तरी हृदयात चांगुलपणा असला पाहिजे. मनात मी स्वतःला त्यांचा सेवक बनण्यास योग्य न मानता पापी आणि दीन आहे असेच मानतो. हा चांगुलपणा. श्रीराम सुद्धा या आपल्या दासाच्या मनाची स्थिती चांगल्या प्रकारे जाणून प्रसन्न होतात. रहती न प्रभू चित चुक किये की, करत सुरती सय बार हिये की, जेही अघ बधेऊ व्याध जिमी बाली, फिरी सुकंठ सोई किन्ही कुचाली. प्रभू रामांच्या मनात आपल्या भक्तांची चूक भूल राहत नाही. ते ती विसरून जातात आणि त्यांच्या मनाची चांगली भावना 100 वेळा आठवीत असतात. ज्या पापासाठी त्यांनी व्याधाप्रमाणे वालीला ठार मारले, त्याचप्रमाणे नंतर सुग्रीव सुद्धा वाईट वागला. सोई करतुती विभीषण केरी, सपनेहू सोन राम हिय हेरी, ते भरतही भेटत सनमाने, राजसभा रघुबीर बखाने. तशीच कृती विभीषणाचीही होती, परंतु श्रीरामांनी ती स्वप्नात सुद्धा मनात धरली नाही. उलट भरताची भेट झाली तेव्हा श्री रघुनाथांनी विभीषणाचा सन्मान केला आणि राजसभेमध्ये त्याच्या गुणांची वाखाणणी केली. 2. प्रभू तरु तर कपी डार परते, किये आपू समान, तुलसी कहू न राम से साहिब सिल निधान. 29 क. प्रभू श्रीराम हे वृक्षाखाली आणि वानर झाडांच्या फांदीवरचे, अर्थात कुठे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि कुठे फांद्यांवर उड्या मारणारे वानर. परंतु त्यांनी अशा वानरांना आपल्यासारखे बनविले. तुलसीदास म्हणतात की श्रीरामांच्या सारखे शीलनिधान स्वामी कुठेही मिळणार नाहीत. राम निकाई रावरी हे सबही को निक, जो यह साची हे सदा तौ निको तुलसीक. 29 ख. हे प्रभू श्रीराम, तुमच्या चांगुलपणामुळेच सर्वांचे कल्याण आहे, अर्थात तुमचा कल्याणमय स्वभाव सर्वांचे भले करणारा आहे. ही गोष्ट खरी असेल तर तुलसीदासाचे सुद्धा कल्याण होईल. एही विधी निज गुणदोष कही सबही बहुरी सिरू नाई, बरनऊ रघुबर विसद जसू सुनी कली कलुष नसाई. 29 ग. अशा प्रकारे आपले गुणदोष सांगून आणि सर्वांना नमस्कार करून मी श्री रघुनाथांच्या निर्मळ कीर्तीचे वर्णन करतो. ते ऐकल्याने कलियुगातील पापे नाहीशी होतात. 29 ग. जाग बलिक जो कथा सुहाई, भरद्वाज मुनी बरही सुनाई, कही हहू
सोई संवाद बखानी, सुनहु सकल सज्जन सुखू मानी. याज्ञवल्क्य मुनींनी जी मधुर कथा मुनीश्रेष्ठ भरद्वाजांना ऐकविली होती, तोच संवाद मी वर्णन करून सांगत आहे. तो सर्व सज्जनांनी सुखाने ऐकावा. शंभू किन्न यह चरित सुहावा, बहुरी कृपा करी उमही सुनावा. सोई शिव काग भुसुंडीही दिन्हा, राम भगत अधिकारी चिन्हा. प्रथम भगवान शिवांनी हे सुंदर चरित्र रचले आणि नंतर कृपा करून ते पार्वतीला ऐकविले. शंकरांनी काकभ्रुशुंडी हे रामभक्त असल्याचे पाहून व त्यांचा अधिकार ओळखून तेच चरित्र त्यांना दिले. तेही सन जागबलिक पुनी पावा, तिन पुनी भरद्वाज प्रति गावा. ते श्रोता बकता समसीला संवदरसी, जानही हरिलीला. काकभ्रुशुंडींकडून नंतर ते याज्ञवल्क्यांना मिळाले. त्यानंतर त्यांनी ते भरद्वाज मुनींना ऐकविले. ते दोघे वक्ता आणि श्रोता याज्ञवल्क्य आणि भरद्वाज समानशील, समदर्शी आणि हरीची लीला जाणणारे आहेत. जानही तिनी काल निज ज्ञाना, करतल गत आमलक समाना. औरऊ जे हरिभगत सुजाना, कहही सुनही समुझही विधी ज्ञाना. ते दोघे आपल्या ज्ञानाने तिन्ही काळांतील घटना तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे प्रत्यक्ष जाणतात. आणि जे भगवंतांच्या लीलांचे रहस्य जाणणारे हरिभक्त आहेत, ते हे चरित्र नाना प्रकारे सांगतात, ऐकतात व समजून घेतात. 2. मै पुनी निजगुर सन सुनी, कथा सो सुकर खेत. समुझी नाही तसी बालपन, तब अति रहेऊ अचेत. 30. नंतर मी तीच कथा वाराह क्षेत्रामध्ये आपल्या गुरुजींच्याकडून ऐकली, परंतु त्यावेळी बालपणामुळे मला विशेष समज नव्हती, त्यामुळे ते चरित्र मला चांगल्या प्रकारे समजले नाही. 30. श्रोता बकता ज्ञाननिधी, कथा राम कै गुढ. किमी समझौ मैं जीव जड कली, मल ग्रसित बिमूढ. 30. श्रीरामांच्या गूढ कथेचा वक्ता व श्रोता हे दोघे ज्ञानाचे भांडार असतात. कलियुगातील पापांनी ग्रासलेला मी महामूर्ख जड जीव ती कशी समजू शकणार बरे. 30. तदपि कही गुर बारही बारा, समुझी परी कछुमती अनुसारा. भाषाबद्ध करबी मै सोई, मोरे मन प्रबोध जेही होई. तरीही गुरुजींनी जेव्हा वारंवार ती कथा सांगितली, तेव्हा माझ्या बुद्धीप्रमाणे मला काहीशी समजली. आता तीच मी माझ्या मनाला समाधान मिळण्यासाठी लौकिक भाषेत लिहित आहे. जसं कछु बुधी विवेक बल मेरे, तसं कही हहु हिय हरि के प्रेरे. निज संदेह मोह भ्रम हरणी, करऊ कथा भव सरिता तरणी. माझ्यामध्ये जे काही थोडे बुद्धी व विवेकाचे बळ आहे, त्यानुसार मी हरीच्या प्रेरणेने ही कथा सांगेन. मी स्वतःच्या संशय, अज्ञान व भ्रम यांचे हरण करणाऱ्या कथेची रचना करीत आहे, कारण ती संसार रूपी नदी तरुण जाण्यासाठी नाव आहे. बुध विश्राम सकल जन रंजनी, रामकथा कली कलुष बिभंजनी. रामकथा कली पन्नग भरणी, पुनी विवेक पावक कहू अरणी. रामकथा ही पंडितांना विसावा देणारी, सर्व मनुष्यांना प्रसन्न करणारी आणि कलियुगातील पापांचा नाश करणारी आहे. रामकथा कलियुगरूपी सर्पासाठी मोर आहे आणि विवेकरूपी अग्नी प्रगट करण्यासाठी अग्निमंथन करण्याचे काष्ट आहे. रामकथा कली कामद गायी, सुजन सजीवनी
मुरी सुहाई. सोई बस धातल सोई बसू धातल सुधा तरंगिनी. भयभंजनी भ्रमभेक भुअंगिनी. रामकथा कली कामदगाई सुजन सजीवनी मुरी सुहाई. सोई बसुधातल सुधा तरंगिनी. भयभंजनी भ्रमभेक भुअंगिनी. रामकथा ही कलियुगामध्ये सर्व मनोरथ पूर्ण करणारी कामधेनू आहे आणि सज्जन लोकांसाठी संजीवनी आहे. पृथ्वीवर हीच अमृताची नदी आहे. जन्म मरण रूपी भयाचा नाश करणारी आहे आणि भ्रमरूपी बेडकांना खाऊन टाकणारी सर्पिण आहे. असुरसेन सम नरक निकंदिनी. साधू विबुध कुलहित गिरिनंदिनी. संत समाज पयोधी रमासी. विश्वभार भर अचल क्षमासी. रामकथा ही असुरांच्या सेनेप्रमाणे असणाऱ्या भयंकर नरकांचा नाश करणारी आणि साधुरूप देवांच्या कुलाचे हित करणारी पार्वती आहे. संत समाज रूपी क्षीरसमुद्रासाठी लक्ष्मीसारखी आहे आणि संपूर्ण विश्वाचा भार उचलून धरण्यासाठी अचल पृथ्वीसारखी आहे. जमगनमूह मसी जग जमुनासी. जीवन मुकुती हेतू जनुकासी. राम ही प्रिय पावनी तुलसीसी. तुलसीदास हित हिय तुलसीसी. रामकथा ही यमदूतांच्या तोंडाला काळोखी फासणाऱ्या या जगातील यमुनेप्रमाणे आहे आणि जीवांना मुक्ती देण्यासाठी जणू काशीच आहे. ही कथा श्रीरामांना पवित्र तुळशीप्रमाणे आवडते आणि तुलसीदासांची आई तुलसी प्रमाणे मनापासून हित करणारी आहे. शिवप्रिय मेकल सैल सुतासी. सकल सिद्धी सुख संपती रासी. सदगुण सुरगन अंब अदितीसी. रघुबर भगती प्रेम परमितीसी. ही रामकथा शंकरांना नर्मदेप्रमाणे आवडणारी आहे. ही सर्व सिद्धींची आणि सुख संपत्तीची खाण आहे. ही सद्गुण रूपी देवांना उत्पन्न करून त्यांचे पालन पोषण करणाऱ्या माता आदिती सारखी आहे. ही जणू श्री रघुनाथांच्या भक्ती व प्रेमाच्या परम सीमेसारखी आहे. 2. रामकथा मंदाकिनी चित्रकूट चित चारू. तुलसी सुभग स्नेह बन सिय रघुबीर बिहारू. तुलसीदास म्हणतात की रामकथा ही मंदाकिनी नदी होय, निर्मळ चित्रकूट होय आणि सुंदर स्नेह हेच वन होय. त्यामध्ये श्री सीताराम विहार करतात. रामचरित चिंतामणी चारू. संत सुमती तीय सुभग सिंगारू. जगमंगल गुणग्राम रामके. दानी मुकुती धन धरम धामके. श्रीरामांचे चरित्र हा सुंदर चिंतामणी आहे आणि संतांच्या सुबुद्धी रूपी स्त्रीचा सुंदर शृंगार आहे. श्रीरामांचे गुण समूह हे जगाचे कल्याण करणारे आणि मुक्ती धन धर्म आणि परमधामाची प्राप्ती करून देणारे आहेत. सद्गुर ज्ञान विराग जोगके. विबुध वैद्य भव भीम रोगके. जननी जनक सिय राम प्रेमके. बीज सकल व्रत धर्म नेमके. ते गुणसमूह ज्ञान वैराग्य आणि योग यांसाठी सद्गुरू आहेत आणि संसार रूपी भयंकर रोगाचा नाश करण्यासाठी देवांचे वैद्य अश्विनी कुमार यांच्याप्रमाणे आहेत. ते श्री सीतारामांविषयी प्रेम उत्पन्न करणारे माता पिता आहेत आणि व्रते धर्म आणि नियम यांचे बीज आहेत. समन पाप संताप सोकके. प्रिय पालक परलोक लोकके.
सचिव सुभट भूपती विचारके, कुंभ जलोभ उदधी अपारके. पाप करणारे, दुःख व शोक यांचा नाश करणारे तसेच इह परलोकाचे प्रेमाने पालन करणारे आहेत. विचार ज्ञान रूपी राजाचे शूरवीर मंत्री व लोभरूपी अपार समुद्र शोषून टाकणारे अगस्त्य मुनी आहेत. काम कोह कलिमल करिगणके, के हरी सावक जनमन बनके. अतिथी पूज्य प्रियतम पुरारिके, कामद घन दारिद दवारिके. भक्तांच्या मनरूपी वनामध्ये राहणाऱ्या काम क्रोध आणि कलियुगातील पापरूपी हत्तींना ठार मारणारे सिंहाचे छावे आहेत आणि भगवान शिवांचे पूज्य व आवडते अतिथी आहेत. तसेच दारिद्र्य रूपी दावानल विझवून टाकण्याची कामना पूर्ण करणारे मेघ आहेत. मंत्र महामनी विषय ब्यालके, मेटत कठीण कुअंक भालके. हरण मोहतम दिनकर करसे, सेवक साली पाल जलधरसे. ते विषयरूपी सापाचे विष उतरविण्यासाठी मंत्र व महामणी आहेत. माणसाच्या ललाटावर लिहिलेले व नष्ट होण्यास कठीण असलेले वाईट लेख वाईट प्रारब्ध नष्ट करणारे आहेत. अज्ञान रूपी अंधकाराचे हरण करण्याच्या बाबतीत सूर्यकिरणांसमान आणि सेवक रूपी भात पिकाचे पालन करण्यासाठी मेघाप्रमाणे आहेत. अभिमत दानी देवतरू बरसे, सेवत सुलभ सुखद हरिहरसे. सुखभी सरद नभ मन उडगन से, राम भगत जनजीवन धनसे. मनोवांछित वस्तू देणाऱ्या श्रेष्ठ कल्पवृक्षाप्रमाणे आहेत आणि सेवा करण्यास हरिहराप्रमाणे सुलभ व सुख देणारे आहेत. सुखविरूपी शरद ऋतूचे मनरूपी आकाश सुशोभित करणाऱ्या तारागणांप्रमाणे आणि श्रीरामांच्या भक्तांचे तर जीवनधनच आहेत. सकल सुकृत फल भुरी भोगसे, जगहित निरुपधी साधू लोगसे. सेवक मन मानस मरालसे, पावन गंग तरंग मालसे. हे संपूर्ण पुण्याच्या फलाच्या महान भोगां समान आहेत. जगाचे वास्तविक हित करण्यासाठी साधू संतां समान आहेत. सेवकांच्या मनरूपी सरोवरासाठी हंसा समान आणि पवित्र करण्यासाठी गंगेच्या तरंगांसमान आहेत. 2. कुपत कुतरक कुचाली कली कपट दंभ पाषंड. दहन राम गुणग्राम जिमी, इंधन अनल प्रचंड. 32 श्रीरामांचे गुण समूह हे कुमार्ग कुतर्क दुराचरण आणि कलियुगातील कपट दंभ आणि पाखंड जाळून टाकण्यासाठी इंधनास नष्ट करून टाकणाऱ्या प्रचंड अग्नीप्रमाणे आहेत. 32 रामचरित राकेस कर सरीस, सुखद सबकाहू सज्जन कुमुद चकोर चितहित विशेषी बडलाहू. 32 रामचरित्र हे पौर्णिमेच्या चंद्राच्या किरणांप्रमाणे सर्वांना सुख देणारे आहे. परंतु सज्जन रूपी कुमुदिनी आणि चकोराच्या चित्तासाठी ते विशेष हितकारक आणि फार लाभदायक आहे. 32